पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भर रस्त्यावर एका तरुणीवर 26 वार करून तिला ठार करण्यात आलं। पण या हत्येमागचं कारण जेव्हा बाहेर आलं ते ऐकून सर्व थक्क झाले। पुण्यातील वाल्हेकरवाडी परिसरात ही तरुणी आपल्या परिवारासोबत राहत होती। तिच्याच घराशेजारी उत्तर प्रदेशमधील एक 42 वर्षाचा उदयभान नावाचा माणूस राहत होता। उदयभान हा काही कामाच्या निमित्ताने पुण्याला राहत होता आणि काही कारणास्तव आणि सणावाराला तो त्या तरुणीच्या घरी जायला लागला। त्यानंतर हळूहळू या दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेम संबंधात झाले। या दोघांमध्ये एकूण 20 वर्षाचं अंतर होतं, तरी हे दोघं प्रेम संबंधात होते। उदयभान हा या तरुणीवर लाखो रुपये खर्च करत होता आणि त्याने तिला एक वेस्पा स्कूटी खरेदी करून दिली होती। पण या स्टोरीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा उदयभानला कळालं की या तरुणीचं अन्य दुसऱ्या एका मुलासोबत देखील अफेअर सुरू आहे। तेव्हा उदयभानला कळतात उदयभान तिला लग्नाची मागणी घालतो, पण ही तरुणी वयाच्या अंतरामुळे उदयभानला लग्नाला नकार देते आणि त्यासोबत संपूर्ण मैत्री तोडून टाकते। त्यानंतर उदयभान याचाच राग डोक्यात घेऊन त्याच्या उत्तर प्रदेशमधील एका भाच्याला कॉल करतो आणि पुण्यात बोलावून घेतो। त्यानंतर उदयभान तिच्या हत्येचा कट रचतो आणि 11 मे 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास तिला कॉल करतो आणि घराबाहेर येण्यास सांगतो। ही तरुणी घराबाहेर आल्या आल्या उदयभान स्कूटीवरून आपल्या भाच्यासोबत तिच्यावर धारदार शस्त्राने 26 वार करतो। ही तरुणी जीवाच्या आकांताने ओरडत असते। त्यानंतर सर्व तिला हॉस्पिटलला घेऊन जातात, पण तिच्यावर इतके वार झालेले असतात की तिचा हॉस्पिटलला नेताच मृत्यू होतो। यानंतर पोलीस ताबडतोब तपास करून CCTVच्या आधारे उदयभान आणि त्याच्या भाच्याला 24 तासाच्या आत अटक करतात आणि हे दोघंही आता पोलीस कोठडीत आहे।